रितेश देशमुखने चव घातली. जेव्हा राजा शिवाजी चित्रपटाचं टीजर आलं, त्यानंतर अनेक लोकांनी अशी प्रतिक्रिया दिली. रितेश देशमुख कुठल्याही अँगलने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये सूट होत नाहीत. या चित्रपटामध्ये अजून अशा काही गोष्टी आहेत, ज्या लोकांना माहिती नाही आणि ज्यामुळे लोक ट्रोल करतायत. रितेश देशमुखला ट्रोल करण्याचं खूप मोठं कारण आहे. नेमकं ते काय कारण आहे तेच आपण या व्हिडिओमधून पाहू. टीझरच्या सुरुवातीला संजय दत्त दाखवला आणि त्याच्या तोंडून काही शब्द निघतात. नाम के आगे राजा लगाने से कोई राजा नहीं बनता. त्यानंतर संजय दत्तचा पुन्हा एकदा दुसरा लुक दाखवण्यात आला. मराठों के मुकद्दर में मौत लिखी है या तो फिर गुलामी. टीझरमध्ये अफजल खान दिसतो, आऊसाहेब दिसतात, बडी बेगम दिसते, सईबाई राणीसाहेब दिसतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये रितेश देशमुख दिसतो. हा चित्रपट येण्या अगोदरच या चित्रपटाची प्रचंड प्रमाणामध्ये चर्चा झाली होती. पण प्रत्यक्षात याचा टीझर यूट्यूबवरती आल्यानंतर अनेक लोकांनी रितेश देशमुख यांना ट्रोल करायला सुरुवात केलं. आणि आपला मेन टॉपिक्स तोच आहे, रितेश देशमुखला ट्रोल का केलं जातंय. राजा शिवाजी चित्रपटाचा टीझर आला आणि त्यानंतर याची तुलना छावा चित्रपटाबरोबर करायला लागले. 100-150 करोडच्या बजेटमध्ये तयार झालेली छावा हिने 700 ते 800 करोड कमवले. पण इथं प्रश्न कमाईचा नव्हता. छावा चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये प्रचंड हाईप तयार केली होती. चित्रपट रिलीज झाल्यानंतर अक्षरशः थिएटर गर्दीने भरले होते. 2-3 महिने लोकांच्या मनामध्ये छावा चित्रपट हा कोरला गेला होता. एवढंच काय, गणपतीमध्ये देखील डेकोरेशनला छत्रपती संभाजी महाराजांचं डेकोरेशन करण्यात आलेलं होतं. छावा चित्रपटाने प्रचंड प्रमाणामध्ये लोकांची मनं जिंकली. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये एकदम कडकपणे दिसला. छावा चित्रपटाने फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतभरामध्ये धुमाकूळ घातला होता. मग साहजिकच होतं, रितेश देशमुख राजा शिवाजी हा चित्रपट काढणार आहे आणि तो 2-3 भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. त्यामुळं साहजिकच लोकांची छावापेक्षा राजा शिवाजी चित्रपटाकडून जास्त अपेक्षा होत्या. रितेश देशमुखने गेल्या 6 महिन्यापासूनच या चित्रपटाची क्रेज लोकांच्या मनामध्ये निर्माण केली होती. पण टीझर आला तेव्हा लोकांनी त्या चित्रपटाला प्रोत्साहन देण्याऐवजी ट्रोल करायला सुरुवात केली. ज्यावेळेस छावा चित्रपटाचा टीझर आला होता, तो टीझर पाहूनच वाटत होतं की हा चित्रपट नक्कीच धुमाकूळ घालणार. पण रितेश देशमुखचा राजा शिवाजी चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर त्या चित्रपटामधून कुठेही असा उठावपणा दिसत नाही, जेणेकरून लोकांची मनं जिंकली जातील. दमदार डायलॉग नाहीत, दमदार लुक नाहीत आणि दमदार सीन देखील नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांचे दृश्य आहेत ते बघायला खूप चांगले वाटतात, पण ते दृश्य मन जिंकत नाहीत. आता बघा, छावा चित्रपट का गाजला. छावा हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाच्या आधारित चित्रपट होता. त्याच्यामध्ये त्यांचे कोणते प्रसंग दाखवले जाणार, कोणते सीन दाखवले जाणार याबद्दल लोकांना उत्सुकता होती. याशिवाय छावा चित्रपटाचा क्लायमॅक्स ज्याने सर्वांची मनं जिंकली. एकटे संभाजी महाराज लाखो सैनिकांवरती तुटून पडतात. तो क्लायमॅक्स म्हणजे चित्रपटाचा मेन पॉईंट होता. पण राजा शिवाजी चित्रपटामध्ये तसा कुठलाही सीन दिसून येत नाही. पण यापेक्षाही सर्वात जास्त चर्चा झाली ती लुकची. छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल करायचा आहे आणि त्यासाठी चेहराही मॅच व्हायला हवा, तसं लुकही दिसायला हवं आणि आवाजामध्ये कडकपणा हवा. त्याच गोष्टी रितेश देशमुख यांच्या अभिनयामधून दिसून आल्या नाहीत, असं म्हणत लोकांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली. अनेक लोकांनी त्याबद्दल प्रतिक्रिया दिली. या जागेवरती शरद केलकर किंवा चिन्मय मांजलेकर हवे होते. शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये ते स्पष्टपणे चांगले दिसतात, त्यांचा आवाजही कडक आहे आणि लुकही सूट होतो. जर आपण राजा शिवाजी चित्रपटाचा टीझर व्यवस्थित पाहिला तर रितेश देशमुख यांचा लुक थोडा वेगळा वाटतो. त्यांच्या आवाजामध्ये तो उठावपणा जाणून येत नाही. प्रत्येक सीनला वेगवेगळ्या इम्प्रेशन असतात. त्या इम्प्रेशन रितेश देशमुखच्या चेहऱ्यावरती दिसून येत नाहीत. आता इथे सर्वात मोठा प्रश्न येतो, चित्रपटामध्ये ज्या ज्या लोकांनी अभिनय केला, काही ॲक्टर लोक त्या अभिनयाला सूट झाले आणि काही लोक अजिबात सूट झाले नाहीत. छावा चित्रपटामध्ये मात्र वेगळं होतं. प्रत्येक सीनप्रमाणे प्रत्येक डायलॉगबाजी होती. त्यामधील सर्व कलाकारांनी अतिशय अचूकपणे कामगिरी केली. पण तसं मात्र राजा शिवाजी चित्रपटामधून दिसून येत नाही. या सर्व कारणामुळेच राजा शिवाजी चित्रपटाला ट्रोल केलं जाते. पण काही लोक म्हणतात रितेश देशमुख हे काँग्रेस पक्षाशी निगडीत आहेत, त्यामुळे जाणून बुजून त्यांना ट्रोल केलं जाते, जेणेकरून पिक्चरची किंवा चित्रपटाची हाईप कमी होईल. आता मूळ मुद्दा इथे पक्षाचा नाहीच आहे. आपल्या महाराष्ट्राचे रयतेचे राजा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती आधारित काही नवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील अशी लोकांनी अपेक्षा ठेवावी आणि या चित्रपटाला प्रचंड प्रमाणामध्ये सपोर्ट करावा, कारण हा रितेश देशमुखचा चित्रपट नाही, राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. त्यामुळे आपल्याला या सर्व चित्रपटाच्या टीझरबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.